जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व डॉक्टर मयूर डेंटल केअर क्लिनिकच्या सेंटरच्या वतीने मोफत दंतचिकित्सा शिबिर संपन्न। संगमनेर तालुक्यातील सायकिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ डॉक्टर मयूर डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालक यांचे मोफत दंतचिकित्सा शिबिर संपन्न झाले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायकिंडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहनराव करंजकर होते। उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर योगासन प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक टूथब्रश, टूथपेस्ट, पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। डॉक्टर सागरमय डेंटल क्लिनिक केअर यांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी ग्रामपंचायत सायकिंडी यांच्या वतीने येणाऱ्या पाहुण्यांना वृक्षारोपणासाठी वृक्ष देण्यात आले। सदर कार्यक्रमास एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले, डॉक्टर मयूर डेंटल केअरचे सेंटरचे संचालक डॉक्टर सागरमय व डॉक्टर कांचनमय, डॉक्टर अस्मिता लांडगे, डॉक्टर स्मिता तांबे, डॉक्टर साई खंदळकर, सिस्टर अनिता गायत्री व कोल्हे बाबा सर इत्यादी स्टाफ तसेच श्री मनोहर दूध संस्थेचे चेअरमन मारुती दादा गांडोळे, उपसरपंच दीपक करंजकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सागर गांडोळे, श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव ॲडव्होकेट गणपतराव गांडोळे, संचालक संजय खतोडे, माजी सरपंच नवनाथ भाऊ शिंदे, माजी केंद्र प्रमुख शिवनाथ पारधी, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पारधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बोराडे, सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ गांडोळे, ॲडव्होकेट शिवाजीराव ताजनपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शिंदे, बस्तीराम गांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रसाद सुतार, कार्याध्यक्ष सुशांत सातपुते, सचिव संदीप सातपुते, सहसचिव राजू शेख, खजिनदार जिजाबा आशे, जनता ठाणेदार न्यूजचे संपादक रामा लोखंडे, प्रजासत्ताक न्यूजचे संपादक सलीम शेख, प्रतिनिधी भूषण पटेल, पत्रकार संतोष दुबे, वसंत बंधवणे, ओंकार सस्कर, न्यूज सुपरवनचे दिनेश बांगर, पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संग्राम जोंधळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयराम खर्डे व गजानन गायकवाड यांनी केले। सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर। आज योग दिन आहे आणि आम्ही सगळे आलो हा काही योगायोग नाही। पत्रकार संघाने ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायचा ठरवला तर आम्ही विचार केला की हा कार्यक्रम कुठे घ्यावा। तर आमच्या पत्रकार संघाचे जे हरहुन्नरी सदस्य आहेत, तुमचे मुख्याध्यापक सातपुते सर, त्यांना विनंती केली की तुमच्या शाळेवर योग दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळे पत्रकार आलो तर चालेल का? तर सातपुते सरांनी काय म्हणावं, अजिबात नाही, माझ्या शाळेवर तुम्ही काही अजिबात येऊ नका। त्याचं कारण असं आहे, माझ्या डोक्यामध्ये 24 तास शाळा आहे आणि माझ्या शाळेत जे कोणी येतात ते माझ्या शाळेला काहीतरी देऊन जातात। मी जसा देणारा शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना जसं मी देतो, ज्ञानदान देतो, विद्यादान करतो, तसंच मी घेतो पण आणि मी मागतो पण। तर मग चंद्रकांत महाले साहेब आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी विचार विनिमय केल्यावर म्हटलं सातपुते सर तर अडून बसले, शाळेवर कार्यक्रम घ्या म्हणतात पण काहीतरी द्या म्हणतात। आता पत्रकार संघ आणि पत्रकार किती श्रीमंत असं तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे काय फार पैसे विषय काही नाही, तर काय देता येईल? मग महाले साहेबांचे जवळचे मित्र आहेत डॉक्टर मयूर साहेब, त्यांना आम्ही विनंती केली, ते म्हणे हा ठीक आहे मी देतो। आणि मग ठरलं की मुलांना टूथपेस्ट द्यायच्या, पेन द्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या दाताचं आरोग्य त्यांना द्यायचं। दात चांगले असतील तर पोटाची निगा चांगली राहते आणि पोटाचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर योगासनं करता येतात।
मी एकदा योगासनाचा प्रयत्न केला होता. भाऊसाहेब नरोड्यांनी जसं केलं आणि बजरंगचे नाव त्यांनी घेतलं तसा एकदा योगाचा प्रयत्न केला मी. म्हणजे लहानपणी असताना योग करायचो, पण 5-50 वर्षानंतर थोडासा त्रास व्हायला लागला. एकदा मी तंगड गळ्यात अडकवलं ते निघेच ना. असा काहीतरी योग केला चमत्कारी, तंगड गेलं गळ्यात आणि ते निघेच ना. मी खूप प्रयत्न केला पण ते काय जमे ना. म्हटलं हा काय आता योग चांगला झालेला दिसत नाही, आजचा मुहूर्त चुकला काय कोणास ठाऊक. मग जोर जोरात बायकोला हाक मारली आणि बायकोनं मग तंगड माझ्या गळ्यातून काढलं. यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण योगासनं मात्र सातत्यानं आपण केली पाहिजे. आणि ज्यांच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही मार्गदर्शनाखाली ही योगासनं करत आहात ते सातपुते सर गेली 5-25 वर्ष योगासनं करतायत. आणि आता त्यांनी काहीतरी उल्लेख केला की लिगामेंट काहीतरी प्रॉब्लेम आलाय, पण मला वाटतं तसे सोडणार नाही, ते लिगामेंटही बरा करून सोडतील. आमच्या पत्रकार संघाबरोबर 26 वर्ष ते पत्रकारिता आहेत. लोकसंवाद नावाचं एक छानपैकी चॅनल ते चालवतात, युट्यूब चॅनल आहे ते. त्याच्यात फार सुंदर सुंदर व्हिडिओ येतात. नुकताच मी आता काल परवाच त्यांचा अण्णा हजारेबरोबर मुलाखत घेत असतानाचा व्हिडिओ पाहिला. अण्णा हजारेंचे त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत. अण्णा हजारेच काही गंमत, तुम्ही सयाजी शिंदे त्यांचे जवळचे मित्र आहेत. तुमचे क्रिकेटचे महर्षी ज्यांना म्हणता येईल आपण, ते तेंडुलकर त्यांचे चांगले मित्र आहेत, चांगले संबंध आहेत. अशा अनेक नाना पाटेकर असतील, अशा अनेक लोकांशी त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते माजी रणजी खेळाडू आहेत. खरं म्हणजे आज मी जाणून बुजून त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. म्हटलं सर, तुम्ही ज्या विद्यालयात काम करता, तुम्ही राहणार सुकेवाडीचे आणि काम करता सायखिंडीला, तर त्या परिसरातील लोकांना, तुमच्या विद्यार्थ्यांना तुमची ओळख काय तुम्ही तुमच्या तोंडाने सांगणार नाही. तर असा हा होणारी शिक्षकाचा परिचय, आपला मुख्याध्यापक किती पोचलेला आहे, किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो हे आपल्या विद्यार्थ्यांना देखील माहीत झालं पाहिजे. म्हणून मी जाणूनपूर्वक हा वेळ मागून घेतला. त्याच्यात सातपुते सरांचं कौतुक करायचं हा एक माझा उद्देश तर आहेच आहे, परंतु त्यांनी ज्या संघर्षातून, ज्या भूमिकेतून विद्यालयासाठी काम चालू ठेवलंय ते देखील आपल्या समोर नेहमी आलं पाहिजे. लाठीकाठीमध्ये ते प्रवीण आहेत, बरं ते काय भारतातच मागतात असं काही नाही. त्यांनी लंडनला कोणाला तरी संपर्क केला आणि एलईडी स्क्रीन मिळवल्या असंही मी ऐकलंय. कोडे मॅडम तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्यांची अतिशय ती प्रिय बहीण आहे. त्यांनी देखील वाचनालयाला चांगली पुस्तकं दिलेली आहेत. आणि कोरोना काळामध्ये साधारणपणे त्याच्या अगोदर थोडंसं सातपुते सरांना मी म्हटलं होतं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, साऊंड माइंड इज साऊंड बॉडी असं म्हटलं जातं. आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असतं असं म्हटलं जातं. खरं तर अतिशय भाग्यशाली असा आजचा दिवस आहे की संपूर्ण जग आज योगा दिन साजरा करत असताना निसर्ग राजीनं नटलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं एक अतिशय सुंदर आणि आदर्श असं सायखिंडी गाव, की ज्या गावामध्ये आज संगमनेर तालुका पत्रकार संघ, त्याचप्रमाणे डॉक्टर मैड डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटरच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन आज केलं जाते. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेली अनेक वर्ष ही पत्रकार मंडळी ग्रामीण भागाला न्याय देण्याचं काम सातत्यानं करतायत. तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर सातत्यानं ही सर्व मंडळी जी मेहनत घेत असतात. तर त्यांनी मला विनंती केली की सर, तुमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम आम्ही घेऊ इच्छितो. मित्रांनो, मी सातत्यानं माझं एक वाक्य असतं, माझ्या शाळेत ज्याला कोणालाही कार्यक्रम घ्यायचा त्यांनी माझ्या शाळेला काहीतरी द्या, तरच कार्यक्रम घ्या. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे कार्यक्रम घेऊ इच्छिता तर माझ्या मुलांना काय द्याल. त्यावर डॉक्टर मैड सर यांच्याशी आमच्या संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाले सर यांनी संपर्क केला आणि मैड सरांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक टूथपेस्ट, एक टूथब्रश आणि पेन दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार 3 क्लॅप्स गो. वृक्ष देवो भव असं आपण म्हणतो. आणि वृक्ष लावणं, वृक्ष सांभाळणं याची जबाबदारी आपली प्रत्येकाची. आपण पाहिलं इतकं तापमान यावर्षी वाढलेलं होतं आणि म्हणून एक
उपक्रम अतिशय चांगला उपक्रम. खरं तर आम्हाला ग्रामपंचायत सायखिंडी यांचे सरपंच असतील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय सुनील पारदी यांनी कालच 700 झाडं 700 वृक्ष आपल्या विद्यालयात पोहोच केले. म्हणून ग्रामपंचायत सायखिंडी यांच्यासाठी सुद्धा एकदा जकास क्लॅप्स गो. छान. योगा करताय म्हटल्यानंतर मुलांना कुठलाही त्रास जाणवणार नाही. पाठीचा मणका योगा करणाऱ्याचा फार सरळ असतो. त्याचं जिवंत उदाहरण सातपुते सर आहे. एवढं वय झालं पण आजही मला असं वाटतं मी 20-25ची. बघा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मान्यवर या भूमीमध्ये आले त्यांचं स्वागत एक संकुलाच्या प्रमुख म्हणून करणं माझं परम कर्तव्य आहे. पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष दैनिक स्नेहप्रकाश या वृत्तपत्राचे प्रतिनिधी चंद्रकांत महाले साहेब, त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मुक्त पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर प्रसादजी सुतार सर, पत्रकार संघाचे सहसचिव, BEd कॉलेजवरती एक प्राध्यापक म्हणून अतिशय उत्तमरित्या अध्यापनाचं काम करताना आपल्या उच्च शिक्षणाचा लाभ सातत्यानं लेखणीत उतरवणारे आमचे मित्र दैनिक गावकरी, दैनिक सायम आनंद, त्याचप्रमाणे नायक आदी अनेक वर्तमानपत्रांमध्ये, सार्वमतमध्ये सुद्धा सातत्यानं लेखन करणारे प्राध्यापक राजू शेख सर. खरं तर प्रजासत्ताक न्यूज चॅनेल हा तालुक्यातील फार जुना चॅनेल आहे मित्रांनो. केबल नेटवर्कवरती हा चॅनेल तुम्ही सर्वजण पाहता आणि या चॅनेलच्याच मदतीनं स्वतः या चॅनेलचे संपादक आमचे मित्र सलीम शेख साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत असणारे हुसेनजी पटेल, संघाचे कायदेशीर सल्लागार. खरं तर संघर्ष सामाजिक संघटनेच्या मदतीनं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी आम्ही पाहत आलो की संग्रामजी जोंधळे साहेब त्या ठिकाणी उभे असतात. टपरीधारकांची समस्या असेल, शिक्षण क्षेत्रात समजा असणाऱ्या अडी अडचणी असतील, कुठलाही अन्याय ज्या ठिकाणी होईल जोंधळे साहेबांना फक्त फोन केला की आपल्या सर्व टीमसह ते सातत्यानं उपस्थित होत असतात. ते आज या संकुलात आले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आदरणीय वसंत बांधवणे सरांबद्दल काय बोलावं, सर्वांनाच त्यांचा परिचय आहे. बंदी शाळा नावाची त्यांनी स्वतः निर्माण केलेली मालिका उभ्या महाराष्ट्रानं टीव्हीवरती पाहिली. तिचे डायरेक्टर मुक्त पत्रकार वसंत बांधवणे सर आज या ठिकाणी आलेले आहेत. सी न्यूज चॅनेलच्या मदतीनं ग्रामीण भागाला सातत्यानं न्याय देणारे आमचे मित्र पत्रकार संतोषजी डुबे या ठिकाणी आहेत. संपादक असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा संपादकीय तोरा न मिरवता अतिशय साधी राहणी असणारे जनता ठाणेदार न्यूज चॅनेलचे संपादक रामा लोखंडे साहेब या ठिकाणी आहेत. मैड डेंटल क्लिनिक अँड एम्प्लॉयमेंट सेंटर जो आहे त्याचे प्रमुख डॉक्टर सागरजी मैड आणि त्यांचा सर्व स्टाफ, डॉक्टर अस्मिता लांडगे मॅडम, डॉक्टर साई खळदकर, अनिता मुके मॅडम, ही सर्व टीम आपण या ठिकाणी आली. सर्व विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची तुम्ही मोफत दंत आणि आरोग्य तपासणी या ठिकाणी करणार आहात. मित्रांनो, एक स्वप्न उराशी बाळगून गेली 24 वर्ष आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. सुरुवातीच्या कालावधीतला संघर्ष आज मित्रांनो संपलेला आहे. विद्यालयाच्या पाठीशी गावातील सर्व संस्था, ग्रामस्थ अतिशय खंबीरपणे उभे आहेत.